हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. सर्वांचे चालले असतील कामं वगैरे हे ते नाही का. तर चालू द्या, असंच आहे बघा. माणूस सुटल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली कामे करतच राहतात, है की नाही. स्त्रियांना तर भरपूर कामं असतात घरातली, हो ना. आणि आज आहे 23 जानेवारी. 23 जानेवारी हा माझ्या वडिलांचा मृत्यूदिवस आहे. जसा जन्मदिवस असो तसा मृत्यूदिवस पण असतो प्रत्येकाचा. तर आजच्या दिवशीच माझ्या वडिलांचं निधन झालं होतं 23 जानेवारीला. आणि सकाळी ते उठले, थोडंसं छातीत दुखायला लागलं होतं त्यांच्या. आणि सकाळी उठल्यावर म्हणाले, अरे 6 वाजले. आईला म्हणाले, जरा छातीत दुखतंय माझ्या. आई म्हटली, थांबा तुम्हाला थोडंसं दूध गरम करून देते. आईने त्यांना दूध गरम करून दिलं. ते दूध प्यायले थोडंसं आणि म्हणाले, आता आम्हाला बरं वाटते, चांगलं वाटते, तुम्ही झोपा आता, एवढ्या लवकर कशाला उठता. आणि शनिवार होता. आम्ही सर्वजण झोपलो. म्हटलं जाऊ दे, थंडी आहे, कशाला उठायचं. आणि नंतर आई 8:30 उठवायला गेली की अहो उठा ना. तर वडील आमचे गेले होते, झोपेतच गेले होते. आम्हाला खूप वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं. वडील म्हणजे खूप मोठा आधार होता आम्हाला, माहिती. आणि आम्हाला जसं पाहिजे तसं त्यांनी सांभाळलं, म्हणजे जशी त्यांची ऐपत होती तसं. हो, तेव्हाच्या काळी इतके काही पगार वगैरे नव्हते. जरी ते गव्हर्मेंट सर्व्हिसला होते, परंतु इतका पगार नव्हता त्यांना, कमीच पगार होता. आणि एवढ्यांचं सर्वांचं त्यांचं भागवायचं, करायचं म्हणजे कठीण होतं, हो की नाही. तर असे होते आमचे पण वडील. गेले जाऊन त्यांना खूप वर्ष झाली. त्याच्यानंतर आई होती, आई खूप वर्षभर राहिली, पण त्याच्यानंतर आई पण गेली. तर आज 23 जानेवारी आणि माझे चुलते पण ह्याच दिवशी गेलेले 23 जानेवारीला. तर दोघा भावांचं फार प्रेम होतं आणि एक जीवानी राहायचे. ते दोघे फॅक्टरीतच कामाला होते, नॅमिनेशन फॅक्टरीला. तर असं आहे बघा, काय करायचं, चालायचं. आयुष्यात माणूस येतं जातं आणि काही आठवणी ठेवून जातं, काही हे ठेवून जातात. माणूस वाईट गोष्टी मेल्यानंतर वाईट गोष्टी विसरून जातं, पण चांगल्या गोष्टी विसरत नाही. धन्यवाद.